तर शनिवार रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि वरती गर्दी असल्यामुळे खालीच गाडी पार्किंग केली आम्ही आणि बसमध्ये चढलो आणि बसमध्ये पण बघू शकतो तुम्ही भरपूर गर्दी आहे. आम्ही उभं राहिलेलो आहे. खायला बसायला दिली सीट. तर आहे भीमाशंकर बस स्थानक आणि तर आम्ही बसमध्ये आलो. चला 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 पटापट पाय उचला. काहीच आता मी दर्शनासाठी निघालेलो आहे आणि तुम्ही देखील दर्शन घ्याल माझ्यासोबत. तर पूर्ण हा व्हिडिओ बघा, कुठे स्किप न करता. थांबा हे काहीच ब्लॉगर पुढं पहा असतो मागा नाही. इकडं बघा अशी दुकानं आहे, छोटे छोटे स्टॉल आहे, छोटी मोठी स्टॉल आहे. चला 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 पुढं चला, गर्दी करू नका. अच्छा लाईन आहे का? अच्छा लाईन आहे का? ओके लाईन आहे लाईन आहे. तर मित्रांनो बघा किती लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे. रंग बघा, कारण लांबून लांबून दर्शनासाठी आलेले आहे. मुंबईवरून कोणी, पुण्यावरून कोणी, कुठून. खूप मोठी लाईन आहे, खूप म्हणजे खूप. दर्शन आहे ना. तर खूप मोठी लाईन आहे जाण्याची आहे आणि दर्शनावरून येण्याची लाईन आहे बघा. इथून दर्शन झाल्यानंतर इथून बाहेर पडायचं आहे, एक्झिट, आणि हा आतमध्ये जायचं आहे. हे बघा बघताच जरा आम्ही एक्झिट पण इथूनच आहे का? एक्झिट पण इथूनच आहे? नाही ना. तर मित्रांनो जवळजवळ आम्ही जिथून रांग लावलेली आहे तिथून माझ्या मते तरी 2-2.5 किलोमीटर लाईन असेल. खूप लांब आहे रांग, खालपर्यंत आहे. आणि इथून तुम्ही आतमध्ये याल ना तर इथे देखील तुम्हाला स्टॉल बघायला मिळेल. हे कंदीपेढे आहे. कंदीपेढे आहे ना? कसं आहे? 100 रुपये पाव. प्रसाद वगैरे पण इथे भेटेल बघा. तर इथे बाहेर जाण्याचा मार्ग आहे मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि इथे पुढे काम चालू आहे शेडचं, त्याच्यामुळे थोडी गर्दी आहे आणि सॅटर्डे संडे असल्यामुळं खूप गर्दी आहे. हा पासवाली पण पास कोणाकडे देतात का? 500 रुपये म्हणतात.
बघा इथं दर्शन रांग आणि दर्शन मार्ग फुल गर्दी आहे, फुल. आज रविवार आहे ना, त्याच्यामुळं आज खूप गर्दी आहे. ही जनरल लाईन आहे आणि ही 5ची लाईन आहे. 5 बघ किती लाईन. चल तिकडे चल ना, सगळे लेडीजच आहे. एक मिनिट सेल्फी बाजूला घ्या, वरती घ्या ना सेल्फी. तर हे आहे 5ची लाईन आहे वाटतं, 5ची लाईन आहे ही. चला चला चला. चला 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 उतरा खाली, उतर 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 खाली. बाजूला वगैरे झाला. 10,000 रुपये जमा करू. 1,000 रुपये डायरेक्ट दर्शन. हां किती 5ची लाईन आहे वाटतं. वेगळं लाईन आहे. 5ची लाईन आहे. गेट नंबर 2, हे गेट नंबर 2 आहे. 5ला पण भरपूर लाईन आहे बघा. 5ची पण खूप लाईन आहे. नाही ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. जनरल लाईन खूप आहे. ए बाळा, तर इथं मुखदर्शन आहे आणि मुखदर्शनाची सोय केलेली आहे. ओके, तर इथं मुखदर्शन तुम्हाला फक्त भेटणार आहे. ही मुखदर्शनाची लाईन आहे. इथून काय दिसते जरा बघायला इथून सगळेजण उभा राहिले. तर हे मुखदर्शन आहे बघा. इथं बाहेरच्या बाहेरच पाया पडायचं. चालन काढून बस ना समोर. तर मित्रांनो, आम्ही 500 रुपये VIP पास न घेता आम्ही जनरल लाईनमध्ये उभे आणि दर्शन घेणार आहे. काय खाणार तो? खा खा खा. आता बसून खायचो. मी आता मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि खूप गर्दी तुम्ही बघू शकता. दुपारची 12:30 वाजेपासून आम्ही लाईन लावली होती, तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आणि खूप अशी गर्दी आहे. आणि VIP पासवाल्यांना लवकर दर्शन घेण्यासाठी आतमध्ये पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर जनरल लाईनवाल्यांचा विचार केला जातो इथे. तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा का हे योग्य आहे का. चला चला. यार काय तर अशा प्रकारे 5 तासानंतर दर्शन झालेले भीमाशंकर येथील महादेवाचं. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो.
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.